शेतकऱ्याला सगळ्यात पहिलं आव्हान मी हे करेल, मी पण एक शेतकरी आहे. शेतकरी जर शेततळा बनवला त्याच्या शेतात, त्याचे 3 खूप मोठे फायदे आहेत. एक तर आपल्याला उन्हाळ्याच्या 2 महिन्याचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल. दुसरं आपल्याला हे जे पाणी मिळणार आहे त्यामध्ये फिश टॉनिक सारखं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी खूप सुंदर पाणी आहे. ह्याच्यातून जेव्हा पीक निघतंय तर आपल्याला समजा 1 टन होत असेल तर यामार्फत पाणी दिले तर 2 टन आपल्याला उत्पन्न होत आहे. आणि तिसरं त्या माशापासून पण आपल्याला इन्कम चालू होतात. एकदा आपण सोडलं का मग आयुष्यभर काय करायची गरज नाही आपल्याला. औषध व्यावसायिक आहे मी, त्यामुळं मला फिशबद्दल सुरुवातीपासूनच आवड होती. लहानपणापासून फिश फार्मिंग, फिशबद्दल हे माझी आवड आहे. फिश करायचं कारण हे होतं, शेतामध्ये एकतर पाण्याची कमतरता होती या एरियामध्ये, आणि इथं शेततळा केल्यामुळं आम्हाला ते 3 प्रकारचे फायदे आहेत. शेताला पाणी मिळतंय, दुसरं शेताला खतयुक्त पाणी मिळतंय, तिसरं ते पाण्यात आम्ही मासा सोडून त्याचं तिसरं उत्पन्न घेऊ शकतो. त्यामुळे फिश फूड म्हणून एक पोता येते 20-25 किलोचा, आणि ते अनगरला भेटते. स्पेशल फिश फूड असते. दुसरा, जर आपल्याकडे जर पैशाची थोडा कमतरता असली, ते घालू नाही शकलं तर आपण तिला आपल्या राशनचा तांदूळ विकत घेऊन घालू शकतो आपण त्याला. रोज आम्ही हिच्यातून पाणी काढत असतो. ऑटोमॅटिकली ते घाण पाणी निघतंय, शेतीला उपयुक्त होत आहे, आणि नवीन फ्रेश पाणी रोज आम्ही टाकतो. पाणी तर भरपूर लागतंय. शेततळ्यात कंटिन्यू फुल पाहिजे, तेव्हा ते मासे चांगले राहतात. 4 बोर आहेत, विहीरचं पाणी इथं सोडतो, इथून मग शेतीला सोडतो. जवळपास आम्हाला 3 ते 4 लाख रुपये शेततळ्याला खर्च आला. त्याच्यामधून 80,000 रुपये गव्हर्नमेंट मार्फत आम्हाला सबसिडी भेटली. आणि आता किती फायदा झाला मग? 1.5 लाख रुपये फायदा झाला. हे कुठे विकले जाते मासे? हे सोलापूर मार्केट आहे. काही व्यापारी येतात, स्वतः येऊन पूर्ण काढून घेऊन जातात. त्यामध्ये चिलापी नावाची फिश सोडलेली आहे, जे करून फर्टिलाइज होतात. एक पिल्ला 100 पिल्ला तयार करतात. निघाला आतापर्यंत अजून 5-6 टन माल शिल्लक आहे. चिलापीचं जे आहे मिनिमम 200 ग्रामच्या खाली तर कोण घेत नाही तिला. 200 ग्राम पासून ते 500-700 ग्राम पर्यंत मोठा जास्त. इथून हैदराबादला एजंट लोक येतात, ते स्वतः येऊन म्हणजे काढून घेऊन जातात गाडी घेऊन. वर्षातून किती वेळा हे विकले जाते? ऍक्च्युली हे जे सिस्टम आहे चिलापी माशाचं, हे वर्षातून 10-20दा काढता येते, कारण हे स्वतः प्रोडक्शन करतात. लहान जसं जसं काढलं, मोठं जसं जसं काढलं लहान तिथंच सोडतात. मग अजून ते जसं मोठं झालं का मग दुसरं ते पिल्लं तयार होतील. तिला एकदा टाकल्यानंतर दुसरं काय करायची गरज नाही, ऑटोमॅटिक ते डेव्हलप होत जातं.